स्पर्धेच्या निमित्तानं आपण पुढच्या सन्मानाकडे आपण जात आहोत. युनियन बँकेचे असणारे माजी व्यावसायिक खेळाडू आदरणीय चंद्रशेखर शेट्टी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यांना आपण अनेक वर्ष साऊथ कॅनडाकडून पाहिलं ते चंद्रशेखर शेट्टी यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. बंड्या मारुती सेवा मंडळ आयोजित अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा 2026 सन्मान होतोय. व्यासपीठाच्या मध्यभागी आदरणीय चंद्रशेखर शेट्टी माजी राष्ट्रीय खेळाडू यांचा विशेष सन्मान तुम्हा सर्वांच्या उपस्थित. कबड्डीतली असणारी मोठी मोठी रत्न या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. या प्रत्येक रत्नाचा असणारा गौरव बंड्या मारुतीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करत आहोत. अनेक मोठ्या मोठ्या असणाऱ्या लढती या ठिकाणी आपण अनुभवत असताना हे महत्त्वाचा एक क्षण. यानंतर सन्मान्य गणेश रेवणे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. गणेश रेवणे प्रफुल्ल अत्तळकर यांच्या शुभास्या आपण हा सन्मान करत आहोत. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी या ठिकाणी अर्जुन पुरस्कार मानकरी अर्जुन देशवाल यानी अर्जुन जी आपसे गुजारिश है अर्जुन भाई थोड़ा सा आगे आइएगा और हमारे मुंबई वालों का प्यार देखिएगा. अर्जुन पुरस्कार मानकरी मित्रांनो अर्जुन देशवाल 2022 चे एशियन गोल्ड मेडलिस्ट जयपूर पिंक पॅन्थर्स कडून ज्यांना आपण 7 सेशन आपण पाहिलं ते अर्जुन अवॉर्डी आपल्या सर्वांचे लाडके या ठिकाणी साऊथ सेंट्रल रेल्वे कडून पाहणार राईट रेडर अर्जुन जयस्वाल. या ठिकाणी नमस्कार सर्व आमचे ऑनलाईन जोडलेले प्रेक्षक सर्वांचं हार्दिक स्वागत असेल. बंड्या मारुती सेवा मंडळ पुरस्कृत हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अनेक मोठे असणारे प्रो कबड्डी स्टार्स या साऊथ सेंट्रलच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. ज्यामध्ये आपण नरेंद्र कंडोला व्यावसायिक अश्रेणी एक महत्त्वाचा असणारा हिरा या स्पर्धेच्या निमित्तानं दिवस क्रमांक 2 मध्ये सामना क्रमांक 3 कडे जाऊया. साऊथ सेंट्रल रेल्वे विरुद्ध मुंबई पोस्टल हा मोठा सामना पाहायला भेटेल. या ठिकाणी पाहिलं तर साऊथ सेंट्रल रेल्वे कडून आपल्याला अर्जुन जयस्वाल सारखा मोठा खेळाडू खेळताना पाहायला भेटेल. मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळते. चढाईसाठीचा पहिला जर्सी क्रमांक 1 मध्ये नरेंद्र खंडोला चढाई करताना पाहायला मिळतोय. पहिल्याच पाहतोय ज्याच्यामध्ये आपल्याला अप्रतिम डॅश पाहायला मिळतोय. सुरुवात केली आहे मुंबई पोस्टल या संघाने. तो साऊथ सेंट्रल कडून ज्याला आपण यूपी योद्धाचा असणारा कर्णधार आहे आपण पाहतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण पाहिलंय की गतवर्षी आपण इंडियन रेल्वेचा असणारा गोल्ड मेडलिस्ट आहे तो सुमित सांगवाल. दिवसामध्ये पाहिलं तर अभिषेक भोसले यांचा आणखी एक महत्त्वाचा मोरा आशु सिंग मुंबई पोस्टल या ठिकाणी पाहतोय. यूपी योद्धाची असणारी 5 सेशन आपण पाहिलं. इंडिया कॅम्पसाठी खेळलेला असणारा गुणवान खेळाडू आहे तो आशु सिंग. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण नितीश कुमार याला देखील यूपीच्या माध्यमातून आपण पाहतोय. 2022ला आपण इराणचा असणारा जो कप झाला त्यामध्ये एशियन गेम्समध्ये ज्याला गोल्ड मेडल्स मिळालं. इंडियन रेल्वेजकडून आपण पाहिलं तर प्रो कबड्डीमध्ये हाच जो खेळाडू यूपी योद्धा आणि बेंगॉल वॉरियर्स कडून आपण 7 वर्ष पाहतोय. अनेक मोठे मोठे खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला अनुभवता येणार आहेत. आजची रात्र अत्यंत रंगतदार असणारी यात काही शंका नाही. या स्पर्धेतले असणारे आणखीन महत्त्वाचे अयान लोध त्याचबरोबर अरुष सारखा असणारा महत्त्वाचा मोरा या स्पर्धेत आपण पाहणार. आजच्या या महत्त्वाच्या लढतीच्या निमित्तानं आपण पाहतोय तमिळ थलायवाज देखील संघ आपण यानंतर आपण अनुभवणार आहोत. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर मुंबई पोस्टल ओ टू कॉमेंटेटर्स. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. साऊथ सेंट्रल रेल्वे विरुद्ध मुंबई पोस्टल असा रंगलेला मैदानावरचा सामना. पहिल्या चढाईमध्ये नरेंद्र खंडोळाने गुण मिळवला नव्हता परंतु या चढाईमध्ये गुण मिळवतोय नरेंद्र खंडोळा. बंड्या मारुती सेवा मंडळ पुरस्कृत अखिल भारतीय स्तरावरील अ श्रेणी विशेष व्यावसायिक गटाची स्पर्धा आपण पाहतोय. आणि आमच्या ह्या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं आमचे ऑफिशियल्स पार्टनर LIC ऑफ इंडिया, ONGC, बँक ऑफ इंडिया या सर्वांचं विशेष आम्ही आभार व्यक्त करतो की आपण एवढी मोठी स्पर्धा या ठिकाणी पुरस्कृत केलं आहे त्याबद्दल त्यांचा देखील विशेष आभार आपल्याला
म्हणावे लागतील. धन्यवाद ऑफिशियल्स पार्टनर सर्वांचं विशेष आभार आम्ही व्यक्त करतो. जाऊया पुन्हा मैदानाच्या दिशेने. तुम्हा सर्वांचा लाडका खेळाडू ज्याने यू मुंबाकडनं सुरुवात केली होती स्टार्टिंगला कबड्डीमध्ये, तो खेळाडू खेळताना पाहायला मिळतो. या ठिकाणी पहिल्या चढाईमध्ये डॅश केलं जातं. जर्सी क्रमांक 15 कृष्णा जगताप याने पुन्हा एकदा 1 गुण पाहिलं तर मुंबई पोस्टलच्या खात्यामध्ये ॲड केला आणि महत्त्वाचा खेळाडू अर्जुन जयस्वाल या ठिकाणी आऊट होताना पाहायला मिळतोय. कृष्णाने पहिल्या चढाईमध्ये नरेंद्रला सुद्धा मैदानाच्या बाहेर फेकलं होतं. कृष्णा चमकदार कामगिरी करतोय मैदानावरती. अतिशय सुंदर सामना. चढाईसाठी अभिषेक भोजने साऊथ सेंट्रल रेल्वेच्या मैदानामध्ये आमच्या प्रेक्षकांना ऑनलाईन जोडलेले सर्व प्रेक्षक कुठे जाऊ नका, महत्त्वाची मॅच पाहत राहा. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. मॅचचा आनंद घ्या, स्पर्धेचा आनंद घ्या. एवढी मोठी स्पर्धा आपल्या मुंबईमध्ये परिपूर्ण होताना पाहायला मिळते. या ठिकाणी तिसरी चढाई पाहायला भेटेल. तिसरी चढाईसाठी जर्सी क्रमांक 14 मध्ये पाहायला भेटेल मुंबई पोस्टलचा खेळाडू अर्जुन दादास. कालच्या दिवसामध्ये या खेळाडूने देखील चमकदार कामगिरी केली. सर्वोत्कृष्ट चढाईचा पुरस्कार मिळाला होता कालच्या दिवसामध्ये. काल मिळाला, परंतु आज देखील तेवढीच उत्तम कामगिरी करावी लागणार आहे अर्जुनला आणि कामगिरी केली आहे. बोनस गुण मिळवला आहे. प्रत्युत्तर आहे आयान. प्रो कबड्डी ज्या खेळाडूने दणानून सोडली असा खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतोय. बोनसचा अटेम्प्ट आहे. अगदी सौरभ पाटीलच्या डोळ्या खाळून बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न होता. काय जबरदस्त पॉइंट आहे. वन ऑफ द बेस्ट हँड टच आपल्याला पाहायला मिळाला आयांचा. क्लास हँड टच आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा जर पाहिलं इथे देखील कुठे थांबतोय आपला अर्जुन दादास. जसं तसं प्रत्युत्तर हेने देखील दिलंय. सेम आपल्याला पाहायला मिळतोय. 1 पॉइंट टीम मुंबई पोस्टल 6-5 असं गुणफलक आपल्याला पाहायला मिळते. मुंबई पोस्टल 5 साऊथ सेंट्रल रेल्वे 6. पुन्हा चढाईसाठी अर्जुन खंडोला चढाई करण्यासाठी पाहायला मिळतोय. प्रो कबड्डीमध्ये तर ह्या खेळाडूने धमाल करून सोडली होती. तो खेळाडूला आज मुंबईकर स्वतःच्या डोळ्याने अनुभवत आहेत. शमिक जिमखान्यामध्ये मुंबईमध्ये सौरभ पाटील यांनी अप्रतिम अँकल होल्ड केलाय. दोघांकडनं अँकल होल्ड होताना पाहायला मिळतोय. चांगली पकड त्या ठिकाणी होताना पाहायला मिळते. 6-6 आपल्याला या ठिकाणी आता गुणफलक पाहायला भेटेल. महत्त्वाची मॅच आहे. मुंबई पोस्टलसाठी महत्त्वाचा सामना आहे. मुंबई पोस्टल या संघाला हा सामना करो मरोचा आहे. मागची मॅच देखील आपण पाहिली तर टीम मिडलाईन अकॅडमी त्यांना देखील तो सामना करो या मरोचा होता. कारण की प्रत्येक टीमला 2च मॅच खेळायला मिळणार आहेत. प्रत्येकाच्या गटामध्ये 3-3 संघ आहेत. म्हणून की काय कुठल्या तरी एका संघाला 2 मॅच जिंकले की ती थेट क्वालिफायर होणार. आणि या ठिकाणी तर मिडलाईनने देखील त्या गटामध्ये थोडीशी चुरस वाढवली आहे. काय होणार आहे येणाऱ्या पुढच्या मॅचमध्ये तो महत्त्वाचा पुढचा सामना जो आहे आपल्याला पाहायला मिळतोय. ONGC विरुद्ध युवा पलटणचा सामना होताना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षक वर्ग कुठेही जाणार नाहीत कारण ती महत्त्वाची मॅच असणार ONGC साठी. कारण की एवढा मोठा लांबचा पल्ला क्रॉस करून ते महाराष्ट्रामध्ये दाखल झालेत. महाराष्ट्रात दाखल झालेत, पुन्हा मुंबईत दाखल झालेत. काय म्हणाल सर? नाही का, कमालची स्पर्धा आहे. ज्या पद्धतीनं आता अर्जुन जयस्वालने ज्या पद्धतीने हँड टच केला, कमाल. अक्षय जाधव वारंवार 2 वेळा अक्षय जाधवला, एकदा आयानने तर एकदा अर्जुनने मैदानाच्या बाहेर पाठवला हँड टचच्या स्वरूपामध्ये. पण या ठिकाणी अर्जुन दादा देखील तसा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली चढाई केली. MT चढाई येताना पाहायला भेटेल. पुन्हा चढाईसाठी जर पाहिलं तर जर्सी क्रमांक 7 मध्ये अर्जुन जयस्वाल चढाई करताना पाहायला भेटेल. अर्जुनच्या पहिल्या चढाईमध्ये कृष्णा जगतापने मैदानाच्या बाहेर पाठवलं होतं. त्यानंतर उत्तम खेळ केला आहे आतापर्यंत अर्जुनने. अभिषेक भोजने राष्ट्रीय खेळाडू, कोकण सुपुत्र, रत्नागिरीचा हा हापूस आंबा मैदानावरती पाहायला मिळतोय आज. अरे आंब्याची चव कुठेतरी आंबट ठरलेली आहे. नितेश कुमार याची अप्रतिम पकड पाहायला मिळते. दरम्यान चढाईसाठी आयान प्रत्येक चढाईमध्ये गुण मिळवतोय. तो का महान खेळाडू आहे, त्याने का आतापर्यंत प्रो कबड्डीमध्ये हंगाम गाजून ठेवलाय ते दाखवतो आज या बंड्या मारुतीच्या स्पर्धेमध्ये. साऊथ सेंट्रलचा रेल्वे आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली चढाई या ठिकाणी पॉइंट मारण्याचा प्रयत्न होता. अर्जुन दादास चढाईसाठी आणि इथे आवश्यकता नव्हती. नितेश कुमार
ऍडव्हान्स टॅकलचा प्रयास नितेश कुमारच्या माध्यमातून. अनुभवी डिफेंडर आहे, परंतु इथे कुठेतरी चूक झाली आहे नितेश कडून. बेंगळुरू बुल्स कडनं तर कमालीचा खेळ खेळला होता नितेश कुमार. प्रत्येक मॅच मध्ये बेंगळुरू बुल्सचे 2 कॉर्नर जे होते, एक आपल्याला नितेश कुमार वारंवार पाहायला मिळत होता. त्यांनी त्याची चांगली कामगिरी आपण पाहिली. परंतु ह्या स्पर्धेमध्ये काय कामगिरी करणार आहे, चांगला आपल्याला पाहायला मिळतो. पॉईंट येताना पाहायला भेटेल. जर्सी क्रमांक 88 आयन ONGC टीमकडून वारंवार पॉईंट घेतो या खेळाडू. स्किल आहे, टेक्निक आहे, हाईट आहे, स्पीड देखील आहे. साऊथ सेंट्रल एक जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय. एकीकडे अर्जुन ददास देखील प्रयत्नांची पराकाष्ठा करताना मैदानावरती पाहायला मिळतोय. एक उंचपुरा खेळाडू आहे, तो ॲडव्हान्टेज असणार आहे अर्जुनकडे. इथं बोनसचा अटेम्प्ट आहे. नरेंद्र कंडोळच्या डोळ्या खालून बोनस टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु ऑफिशियल्स पंच जर पाहिले पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत, त्यांच्याकडनं बोनस कुठल्या प्रकारे दिली गेली नाहीये. या ठिकाणी पोस्टलचे ऑफिशियल्स प्रांजल पवार आपल्याला पाहायला मिळतील, प्रशिक्षक. ऑफिशियल टाइम आउट आपल्याला पाहायला मिळतोय. साऊथ सेंट्रल रेल्वे 11 तर 7 गुण मुंबई पोस्टल. 4 गुणाच्या आघाडी आपल्याला साऊथ सेंट्रल रेल्वे संघ पाहायला मिळतोय. चढाईसाठी पुन्हा एकदा अर्जुन दैसवाल आपल्याला पाहायला भेटेल. अजूनही एकही पॉईंट त्याच्या खात्यामध्ये ॲड नाही झाला अर्जुनच्या. पाहूया ह्या चढाईमध्ये तो पॉईंट घेईल का, कारण की 4 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षय जाधव देखील पाहायला मिळतो आपल्याला, डावा कोपरा रक्षक म्हणून काम पाहतोय. त्याच्याकडनं पाहूया पकड केली जाईल का, हा महत्त्वाचा खेळाडू आहे. अक्षय पवार नेहमी चर्चेत राहिला आहे. मुंबईमध्ये कुठेही स्पर्धा असेल तर जय भारत या संघाकडनं खेळताना आपण त्याला पाहिलं आहे. तो आपल्याला अक्षय जाधव आपल्याला पाहायला मिळतो, डावा कोपरा रक्षक. परंतु पुन्हा चढाईसाठी अर्जुन ददास. अर्जुन ददासची आतापर्यंत उत्तम कामगिरी राहिली आहे मुंबई पोस्टल संघासाठी. एक टोटचा एक छोटासा प्रयत्न होता अर्जुन ददासचा. प्रत्येक क्षणाला सामना हळूहळू पुढे जातोय, तसतसं उत्कंठा वाढत जाते. नरेंद्र कंडोला 4 विरुद्ध 1 लढतीमध्ये आवश्यकता होती आणि इथे मात्र पकड होतीये नरेंद्र कंडोलाला. मुंबई पोस्टलच्या कृष्णा जगतापनं नरेंद्र कंडोळाला थांबवलं या ठिकाणी. पहिली दोन्ही थाईजमध्ये जम्प केली आहे आणि कृष्णा जगताप कमाल करतोय. पहिल्या चढाईमध्ये अर्जुन जयस्वालला सुद्धा मैदानावरती ठेवलं नव्हतं, त्याने बाहेर पाठवलं होतं. आणि आता देखील कृष्णा जगताप त्याच पद्धतीचा खेळ करताना पाहायला मिळतोय. चांगलं कॉर्डिनेशन कॉम्बिनेशन आता सध्या तरी आपल्याला मुंबई पोस्टल या संघाचा पाहायला मिळत आहे. कारण की जास्त आघाडी नाही आहे साऊथ सेंट्रल रेल्वेकडे. 3 गुणाची आघाडी आहेत फक्त. या ठिकाणी चांगला रनिंग हँड टच पाहायला मिळतो. ॲडव्हान्स पॉईंट या ठिकाणी येताना पाहायला भेटेल. यावेळेला चांगली कामगिरी केली आहे अर्जुन ददास या खेळाडूने. जेव्हा आपण पाहिलं तर 4 खेळाडू फक्त आता पाल्यामध्ये पाहायला भेटले आपल्याला मुंबई पोस्टल या संघाकडून. परंतु त्यानंतर महत्त्वाची पकड झाली. आणखीन एक सिंगल पॉईंट पाहिला, तो अर्जुन ददास याच्या खात्यामध्ये ॲड होताना पाहायला मिळतोय. आणि प्रत्येक वेळेला आयान चढाईसाठी येतोय आणि गुण मिळवण्याचा प्रयत्न करतो. सर्वात जास्त फ्लो कबड्डीचा स्टार आयन लोचम 88 किलोवरती. आपल्याला माहिती नक्कीच स्टार्ट बोर्डवरून पाहताना थोडे वेगळे दिसतात, पण समोर तुमच्या समोर येताना ओळख पडत नाही. पण आपल्या माहितीसाठी आयन लोचम नव्हता, तिने साऊथ सेंट्रल रेल्वेतून खेळत आहेत. आयन लोचम 88 किलोपर्यंत खेळायला खेळाडू. आयन आपल्याला पाहायला मिळतील. वारंवार माहिती दिली जाते या खेळाडूची. प्रो कबड्डी स्टारमध्ये या खेळाडूचे सर्वोत्तम पॉईंट म्हणून मिळवले होते तो आयन लोचक. पुन्हा चढाईसाठी अर्जुन देसवाल आपल्याला पाहायला मिळत आहेत. चढाईपट्टू आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू अर्जुन पुरस्काराने सन्मानित. या ठिकाणी पुन्हा एकदा अक्षय जाधव यांना बाद करण्यात यशस्वी ठरलाय.
अक्षय जाधवचा परफॉर्मन्स आज काही ठीक राहिला नाही. अक्षय जाधव आपल्याला पाहायला मिळतात की त्या खेळाडूंची मेहनत आपण डोळ्यांनी पाहत नाही, परंतु ते जी मेहनत करतात ना ती वारंवार त्यांच्या स्वतःला माहिती असते की मी काय मेहनत करतोय, मी काय मेहनत करून या मैदानामध्ये येतोय, मी काय परफॉर्मन्स माझ्या व्यावसायिक गटासाठी करतोय. असे काही खेळाडू आहेत ना, ते हिडन खेळाडू आहेत. असलम इनामदार आवर्जून त्यांची मी आठवण करून देईन. ज्यावेळेस ते कबड्डीमध्ये दाखल झाले होते खेळण्यासाठी, त्यावेळेस कोणी असं म्हणजे गृहीत धरलं नव्हतं की हा खेळाडू येणाऱ्या काही कालावधीमध्ये महाराष्ट्राचा, अखंड भारताचा एक ताईज बनेल, तरुणांचा ताईज बनेल. आज जर पाहिलं त्याचे फॉलोवर्स, लहान मुलं, ज्यावेळेस तो नुसता मैदानात आला तरी प्रेक्षक आणि लहान मुलं असतील, त्याचे सर्व चाहते असतील वर्ग सेल्फीसाठी त्याच्या पाठी धावताना पाहायला मिळतात. त्यांनी कसं केलं माहिती आहे का, एक आपण म्हणतो ना शांतीत क्रांती, तसं त्यांनी केलं. शांतीत मस्तपैकी आपलं परफॉर्मन्स त्यांनी केलं, फिटनेस केला, सर्व केला. त्यानंतर तो मैदानात आल्याने हळूहळू त्यांनी परफॉर्मन्स करताना संपूर्ण कबड्डी क्षेत्रामध्ये आपलं नाव कमावलं. आणि कृष्णा सुद्धा मैदानावरती तसाच खेळ करतोय. कृष्णाकडे या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांच्या नावाचा आपण मित्रांनो मगाशी उल्लेख केला, सन्मान्य सतेज उर्फ बंटी पाटील, पश्चिम महाराष्ट्रातलं एक राजकीय क्षेत्रातलं, सामाजिक क्षेत्रातलं एक मोठं नाव आहे. आपल्याला आठवतं की 2019 साली कोल्हापूरमध्ये जेव्हा महापूर आला होता आणि त्यावेळेला एक हात मदतीचा म्हणून बंड्या मारुती सेवा मंडळानं या जिल्ह्याला एक आधार देण्याचं काम केलं होतं. आणि ते करत असताना आजरा तालुक्यात काँग्रेस आघाडी असेल आणि त्यातले असणारी सगळे जे सामाजिक क्षेत्रातले असणारी मंडळे असतील, बंटी पाटील यांचे जे सगळे समर्थक त्या ठिकाणी होते. विशेष उल्लेख करेन उद्योगपती आणि समन्वयक आजरा तालुका काँग्रेस आदरणीय रवी भाटले सर, खूप मोठं योगदान त्यावेळी त्यांच्या माध्यमातून दिलं होतं. आज आपण पाहतोय हे सगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांच्या सन्मानाकडे मी आपल्याला घेऊन जातोय. मी सर्वप्रथम विनंती करणार आहे आपल्या बंड्या मारुती सेवा मंडळाच्या वतीनं पहिल्या सन्मानाकडे आपण जाऊया. आदरणीय अशोक तरडेकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मुंबई महानगरपालिकेचे सेवानिवृत्त अभियंते, खूप मोठं नाव आहे त्यांचं. आणि आजरा तालुका जो साखर कारखाना आहे त्याच्या असणारे संचालक मंडळ आहेत, तर त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. आजरा साखर कारखाना कोल्हापूरचे असणारे सन्मान्य संचालक आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सेवानिवृत्त अभियंते आदरणीय अशोकजी तरडेकर. व्यासपीठाच्या मध्यभागी हा विशेष सन्मान होतोय एका प्रशासनातल्या एका कर्तव्यदक्ष निवृत्त अधिकाऱ्याचा आणि सामाजिक क्षेत्रात कार्य असणाऱ्या एका कार्यकर्त्याचा. हा एक महत्त्वाचा क्षण आहे या बंड्या मारुतीच्या असणाऱ्या व्यासपीठावरती. विविध क्षेत्रातले असणारे अनेक मान्यवर या सगळ्या सोहळ्याचे असणारे साक्षीदार आहेत. आज बंटी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होतील यात काही शंका नाही. तत्पूर्वी मान्यवरांचे उपस्थित हे महत्त्वाचे असणारे सन्मान या ठिकाणी आपण करतोय. थँक्यू. यानंतर विनंती आहे उद्योगपती आणि समन्वयक आजरा तालुका काँग्रेस आदरणीय रवी भाटले सर यांना या ठिकाणी आपण सन्मानित करणार आहोत. रवी भाटले सर यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. कोल्हापूरचे असणारे प्रतिष्ठित उद्योजक आणि समन्वयक आजरा तालुका. यानंतर सन्मान्य संजय भाऊ सावंत, आजरा शहर अध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस भगवा रक्षक मंडळ. आणि या महत्त्वाच्या क्षणी आपण जर पाहिलं विशेष सन्मान आपण करतोय स्पर्धेच्या निमित्तानं. आजरा नगरपंचायतचे सन्माननीय नगरसेवक आदरणीय नौशाद भाई या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत, तर त्यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. आदरणीय नौशाद भाई.
थँक्यू व्हेरी मच. या सर्व कोल्हापूरच्या असणाऱ्या मान्यवरांचे आपण या ठिकाणी सन्मान तर करतोय. यानंतर पुढच्या महत्त्वाच्या सन्मानाकडे आपण जाऊया. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचं जे कार्यालय आहे तिथले असणारे सन्माननीय सचिव आदरणीय केशवजी सप्रे या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित होत आहेत. तर त्यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करीत आहोत. सन्मान्य केशवजी सप्रे व्यासपीठाच्या मध्यभागी त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. कारण कबड्डीशी निगडीत असणारी जी रत्न असतात आपण पाहतो. थँक्यू व्हेरी मच. यानंतर पुढच्या सन्मानाकडे आपण जातोय. मित्रांनो, कबड्डीच्या क्षेत्रात अनेक मोठी असणारी रत्न घडली आणि त्यातलं एक महत्त्वाचं नाव अर्थात BPCL भारत पेट्रोलियमचा माजी राष्ट्रीय खेळाडू शिवछत्रपती अवॉर्डी जितेश जोशी यांना ज्यांनी घडवलं ते छत्रपती क्रीडा मंडळाचे असणारे माजी राष्ट्रीय खेळाडू आणि कोच आमच्या जितेश जोशींचे निलेश सावंत सर या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. जितेश सावंत सारखा असणारा छत्रपती जितेश जोशींसारखा असणारा छत्रपती अवॉर्डी ज्यांनी घडवला त्या निलेश सावंत यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. जरा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. आदरणीय निलेश सावंत सर. रायगडचा सुपुत्र शिवछत्रपती अवॉर्डी जितेश जोशी यांचे कोच निलेश सावंत यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. बंड्या मारुतीच्या असणाऱ्या व्यासपीठावरती तुम्हा सर्वांच्या उपस्थित हा विशेष सन्मान या ठिकाणी आपण पाहतोय. मुंबई पोर्ट ट्रस्टचे माजी राष्ट्रीय खेळाडू दिगंबर जाधव सर या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांचा देखील आपण सन्मान या ठिकाणी करत आहोत. दिगंबर जाधव सर. दिगंबर जाधव साहेबांना आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. ओ टू कॉमेंटेटर्स. धन्यवाद प्रेक्षक वर्ग. पुन्हा आपण जाऊया मॅचकडे. साऊथ सेंट्रल रेल्वे 25 मुंबई पोस्टल 17 असे आपल्याला गुणफलक पाहायला मिळते. या ठिकाणी थर्ड एम्पर रिव्ह्यू रेफरीच्या भूमिकेमध्ये आपल्याला जितेश शिरवाडकर सर आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांच्याकडनं रिव्ह्यू घेतला जातोय. रिव्ह्यूची पडताळणी केली जाते. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये सूर्यकांत देसाई सर आमच्याबरोबर जोडले गेलेत कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील आणि त्यांच्याकडनं पडताळणी केली जाते प्रत्येक गोष्टीची. या रिव्ह्यूची महत्त्वाचा रिव्ह्यू आहे हा.
नमस्कार प्रेक्षक वर्ग. अठरा 26 आपल्याला पाहायला भेटतोय. स्कोर या ठिकाणी साऊथ सेंट्रल 26, मुंबई पोस्टल 18. पुन्हा एकदा जर पाहिलं तर मुंबई पोस्टलच्या खेळाडूंना या ठिकाणी ग्रीन कार्ड दाखवलं जात आहे. चढाईसाठी अर्जुन दादा चढाई करताना या ठिकाणी लोन मारावे लागेल टीम मुंबई पोस्टल या संघाला, कारण की दोनच खेळाडू या ठिकाणी आता ONGC आपल्याला पाहायला मिळतात. काय म्हणाल? ही सुवर्ण संधी आहे आता मुंबई पोस्टलसाठी, कारण इथून पुनरागमन करता येईल. हे जर तो 2 गुण मिळाले ना तर मुंबई पोस्टल पुन्हा एकदा सामन्यामध्ये येईल. वारंवार जर पाहिलं तर चढाई चांगली करण्याचा प्रयत्न, आणि आता इथे नरेंद्र कंडोलाचा कंट्रोल या ठिकाणी जाताना पाहायला मिळतोय, कारण की ते महत्त्वाचे रेडर आहेत. त्यांना गरज नव्हती त्या ठिकाणी खेळाडूला पकडण्याची, परंतु अजून देखील आपल्याला पाहायला मिळतोय आयानला इथे इझिली बोनस दिली आहे, कारण की आत्ता जर पाहिलं तर मुंबई पोस्टल विचार करेल की एक बोनस मिळाली तरी चालेल, परंतु आपल्याला लोन मारण्याची संधी आहे. कृष्णा जगताप इथे टिपला गेलाय. कृष्णा जगताप ज्याने वारंवार पकड केली होती, तो कृष्णा जगताप. आयन इतक्याच हार मानणारा मधला खेळाडू नाही आहे. ज्यावेळेस लोन पडत होता टीम साऊथ सेंट्रलवरती, त्यावेळेस चढाईसाठी गेला. 1 गुण त्याने 2 गुण त्याने आपल्या खात्यामध्ये ॲड केले. पुन्हा एकदा आपल्याला अर्जुन दादा चांगली चढाई करताना पाहायला मिळतोय. 1 गुण आणखीन एक ॲड केला आहे. आता संधी असेल, आता मुंबई पोस्टल संघ संधी सोडणार नाही किंवा पॉईंट देणार नाही आहे. बोनसचा अटेम्प्ट केला जाईल. पुन्हा एकदा आयान बोनस तर गुण मिळवणारच आहे. आयान थांबवलंय आयानला थांबवलंय. अक्षय जाधव आपल्याला पाहायला मिळतो जर्सी क्रमांक 19 मध्ये. वैयक्तिक संघ जर पाहिला तर हा खेळाडू आपल्याला जय भारत क्रीडा मंडळाकडनं जो या विभागातील स्थानिक संघ आहे त्या संघाकडनं खेळताना नेहमी पाहिलाय, कारण की चांगला खेळ करतो, तंत्रशुद्ध खेळाडू आहे. नेहमी चर्चा त्या खेळाडूची झालेली आहे. आणि ह्या ठिकाणी आत्ताचं पाहिलं तर आपल्याला साऊथ सेंट्रल रेल्वे या टीमवरती लोन आपल्याला पाहायला मिळतोय. गुणफलक पाहिलं 23-30. काय म्हणाल सर, आता संधी असेल मुंबई पोस्टलकडे, मुंबई पोस्टल कमबॅक करू शकतो अजूनही? कमबॅक करण्याची नक्कीच संधी असणार आहे, परंतु आता सर्वांनी साथ द्यावी लागेल, कारण अर्जुन दादाचा संघ खेळाडू चांगला खेळ करतोय, परंतु तेवढीच साथ त्याच्या बाकी साथीदारांनी देणे गरजेचं आहे. आशु सिंग होते, आशु सिंग वरती अपील केलं होतं टो टचसाठी, परंतु आशु याने मात्र इग्नोर केलं. या ठिकाणी पॉईंट पाहायला भेटतोय. नरेंद्र कंडोला थांबणार नाही, खेळाडू चपळ आहे. कॉन्फिडन्स पाहिलं तर आकाश जाधव याचा देखील आपल्याला वाढताना पाहायला भेटला, परंतु चुकी झाली. अर्जुन दादा चढाई करतोय. बोनस अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न स्वतःच्या खेळाडूकडे पाहताना पाहायला मिळतोय. या ठिकाणी फक्त ह्यांनाही खेळण्याची फक्त संधी नसेल, परवानगी नसेल, तर या ठिकाणी यांना चांगला परफॉर्मन्स करावा लागेल. येणारी प्रो कबड्डीची स्पर्धा आहे, त्या स्पर्धेमध्ये संपूर्ण आपण जर पाहिलं तर ओनर्स थांबवलंय का? हो थांबवलंय. कृष्णा जगताप मैदानावरती हाहाकार माजवतोय. प्रत्येक मोठमोठ्या खेळाडूला त्याने गंमत मध्ये गार केलंय आज कृष्णा जगतापने. शून्यातून वर आलेली कंपनी पाहायला मिळते. डोळे डायची चढाई आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा चुकी झाली. डुवाई डायसाठी बोनसला अटेम्प्ट पण नव्हता केला होता अर्जुनने. त्या ठिकाणी ॲडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न होता, तो प्रयत्न अनसक्सेसफुल झाला. 1 गुण मुंबई पोस्टलच्या खात्यामध्ये पाहायला मिळतोय. गुणफलक 25-31 असा पाहायला भेटेल. 6 गुणाची आघाडी साऊथ सेंट्रल रेल्वे. यावेळेस आपल्याला सबस्टिट्यूट म्हणून अर्जुन पुन्हा एकदा मैदानावरती येतोय. गरज होती आता अर्जुनची. कमबॅक करावे लागणार, कारण की
आताच्या वेळेत जर आपण पूर्ण पोझिशन पाहिली ना तर 6 गुणाची आघाडी फक्त साऊथ सेंट्रल रेल्वे आपल्याला पाहायला मिळतोय. कधीही काही होऊ शकतं, कधी आलटी पलटी काही होऊ शकतं, काही कोणाला ठाव ठिकाणा नाही आहे. आज साऊथ सेंट्रल ती चुकी करणार नाही आहे. साऊथ सेंट्रलला माहिती आहे आपण सामना जिंकूया आणि जिंकल्यानंतर लगेच एक मोकळा श्वास घेतील, कारण की मुंबई पोस्टलसाठी हा महत्त्वाचा सामना आहे. करो या मरूची स्थिती आहे. पुन्हा आयानने रनिंग हँड टच मारताना आपण पाहतोय. खेळाडू आपल्याला तिकडे कृष्णा जगतापला बाद करताना पाहायला भेटतील. कृष्णा जगताप ज्याने आतापर्यंत प्रत्येक टॅकल वाघासारखा केला होता, तो कृष्णा जगताप काय जबरदस्त खेळ केला आतापर्यंत. मुंबई पोस्टलला कृष्णा जगतापने जिवंत ठेवलं असं म्हणायला हरकत नाही. परंतु पुन्हा एकदा चढायसाठी अर्जुन ददास या खेळाडूच्या खांद्यावरती संपूर्ण सामन्याची मदार असणार आहे आणि गुण मिळाला आहे अर्जुन ददासला. नितेश कुमारला मैदानाच्या बाहेर 1 मॅन आर्मी सारखा खेळतोय आज अर्जुन ददास. भिडतोय बलाढ्य अशा साऊथ सेंट्रल रेल्वे संघाला. अर्जुन देसवाल आता चढाई करतोय. चढाईमध्ये पॉईंट आणणं खूप महत्त्वाचं आहे. 26-32 6 गुणाची आघाडी साऊथ सेंट्रल रेल्वे हा संघ आपल्याला पाहायला भेटेल. चढाईसाठी अर्जुन एवढी एशियन गोल्ड मेडलिस्ट. पुन्हा एकदा चुकी झाली आहे. अक्षय जाधव या खेळाडूकडनं बॅक काढण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर बॅक नव्हता. एक गुण खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळतोय साऊथ सेंट्रल रेल्वेच्या टीमच्या माध्यमातून. चढाईसाठी पुन्हा एकदा अर्जुन ददास वारंवार चढाई करतो, वारंवार आपल्या टीमसाठी चढाई करतोय. काय म्हणाल सर? 1 मॅन आर्मी सारखाच हा खेळाडू खेळतोय. प्रत्येक चढाई आक्रमक चढाई करतोय. चढाई पण आणि पुन्हा एकदा अर्जुन 7 नंबरची जर्सी प्रदान केलेला खेळाडू. एक जर का क्रिकेटचा विचार केला तर महेंद्रसिंग धोनीचा नंबर देखील 7 आहे आणि तो देखील कूल आहे आणि अर्जुन देखील कूलच पाहायला मिळतोय मैदानावरती आपल्याला. बरोबर आहे सर, कारण की महेंद्रसिंग धोनीची तुम्ही आठवण जरूर केली. त्या जर्सीवरती तो नंबर 7 आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की ICCच्या सर्व ट्रॉफीज एकमेव कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या नावावरती आहेत आणि तो देखील कूल आपण म्हणाला. अर्जुन देखील या ठिकाणी कूल आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणून आपण ती थोडीशी चर्चासत्र केली होती. तर काही आपल्या प्रेक्षक. थँक्यू व्हेरी मच. बंड्या मारुती सेवा मंडळाची मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आणि व्यासपीठावरती एका विशेष सन्मानाकडे आपलं लक्ष वेधू इच्छित आहे. असा एक खेळाडू आज आपण पाहतो ONGCच्या माध्यमातून. आपण ज्या खेळाडूंना आपण पाहतोय ज्याची कारकीर्द आपण जर पाहिली तर एशियन गेम्सला 2005ला चॅम्पियनशिप मिळाली होती भारताला. त्यानंतर एशियन इंडोर गेम्समध्ये 2007ला चॅम्पियनशिप मिळवण्यात ज्याचं महत्त्वाचं योगदान होतं आणि 2010ला एशियन गोल्ड मेडलिस्ट ठरलेला संघातील असणारा खेळाडू जगदीप सिंग यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. आपण बंड्या मारुती सेवा मंडळाच्या वतीनं आयोजित केलेल्या या अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेच्या आजच्या या महत्त्वाच्या क्षणी आपण जगदीप सिंग यांना व्यासपीठाच्या मध्यभागी सन्मानित करत आहोत. मी साप्ते सरांना विनंती करतो आपण आपल्या शुभास्ते या महान खेळाडूला आपण सन्मानित करूया. जगदीप सिंग एशियन गोल्ड मेडलिस्ट या ठिकाणी उपस्थित आहेत. बंड्या मारुतीच्या असणाऱ्या या व्यासपीठावरती आपण हा विशेष सन्मान तुम्हा सर्वांच्या उपस्थित आपण करत आहोत. मित्रांनो, सन्मान होत आहे ते म्हणजे एशियन गेम्समध्ये आपल्या भारताला सुवर्ण पदकाने मिळवलेलं जगदीपजी आज मैदानामध्ये सेवा मंडळ हम तेरे स्वागत करते हैं और आपका बहुत बहुत शुक्रिया कि यहाँ पे मुंबई जिसको सोने की नगरी कहते हैं और मुंबई में इस बड़े बार सेवा मंडल में आपका बहुत बहुत स्वागत है. पुरुष या स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय सतीश राय DGM ऑलिम्पियन आणि अर्जुन अवॉर्डी यांचं मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांच्या समवेत बँगॉल वॉरियर्स त्याचबरोबर युनियन बँकेचे असणारे कोच माजी राष्ट्रीय खेळाडू प्रशांत सुर्वे सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे.
2 मिनिटं नको 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 संपल्यानंतर घेऊन चांगला बोर्ड लावा लाईनअप करा तेव्हा पण वेळ लागतो हो 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 तेव्हा पण ते बेस्ट प्लेयर लिहून घ्यावं लागतं आणि पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झाली आहे. मुंबई पोस्टल विरुद्ध साऊथ सेंट्रल रेल्वे असा सामना आहे. मुंबई पोस्टल हा संघ जवळपास 11 गुणांनी पिछाडीवरती आहे. हा सामना जिंकणं फार गरजेचं असणार आहे मुंबई पोस्टल संघासाठी. जर हा सामना हरला तर नक्कीच या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकतं मुंबई पोस्टल संघाचं. 1 नंबरची नरेंद्र कंडोला चढाईसाठी डू ऑर डायसाठी आणि इथं सुपर टॅकलची संधी होती परंतु तेवढा चांगला सपोर्ट मिळाला नाहीये यशला. अक्षय जाधव, आज अक्षय जाधवने निराश केलंय आपल्या डिफेन्सच्या माध्यमातून, कारण प्रत्येक पकडीमध्ये उत्तम काम करता आला नाहीये अक्षय जाधवला. नरेंद्र गंडोला अँकल टॅक माणूस आहे चूक होते असा बोललास. आणि सौरभ पाटीलने सुद्धा आज काय प्रभावित केलं नाही मुंबई पोस्टलकडून, कारण सौरभ पाटीलकडे ते स्किल आहे परंतु आज जास्त चढाई सौरभ पाटीलला दिली नाही त्यांच्या प्रशिक्षकांनी. यावेळी जर पाहिलं पण यू मुंबा ह्या टीमकडनं खेळताना आपण पाहिलं सुमित सागवान या खेळाडूला एकमेव वाघासारखा लढतोय झगडतोय तो म्हणजे अर्जुन दादास. 1 साइड हिरो अर्जुन दादास. 1 पॉइंट. शेवटची 5 मिनिटं देखील या ठिकाणी आता दिले जात आहेत. 28-29 सर स्कोर झालाय. मुंबई पोस्टल ही टीम कमबॅक करेल का सर? कमबॅक करावे लागेल, कारण की या टीमला हा शेवटची मॅच असेल, शेवटची संधी आहे. जर इथे नाही तर कुठेच नाही अशी स्थिती आता मुंबई पोस्टल संघाची पाहायला मिळते. 5 मिनिटांमध्ये आपल्याला 15 गुण प्राप्त करायचे तर मुंबई पोस्टल कुठे या टीम मध्ये पाहायला भेटेल, परंतु नाही आहे. सुमित सांगवाने 1 गुण घेतलाय. 46. जर काय सामन्याचा विचार केला तर मुंबई पोस्टल मध्ये अर्जुन ददास आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पुढच्या सन्मानाकडे आपण वळत आहोत. सुनील स्पोर्ट्स क्लबचे माजी खेळाडू आणि सेंट्रल रेल्वेचे असणारे माजी व्यावसायिक खेळाडू परेश चव्हाण या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. त्यांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. शिवछत्रपती अवॉर्डी प्रशांत चव्हाण यांचे असणारे बंधू परेश चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत. ओम कबड्डी संघ ठाणे कल्याण या संघाकडून ज्यांना आपण पाहिलं त्या परेश चव्हाणांचा असणारा गौरव या ठिकाणी आपण करत आहोत. कोकणातल्या चिपळूण तालुक्यातल्या मार्गतामाणे गावचे असणारे सुपुत्र आणि ओम कबड्डी संघ कल्याण या संघाकडून ज्यांना आपण अनेक वर्ष पाहिलं तर सेंट्रल रेल्वेचे असणारे माजी खेळाडू परेश चव्हाण. यानंतर आपण पुढच्या सन्मानाकडे आपण जातोय. या स्पर्धेच्या निमित्तानं स्थानिक बाल उत्कर्ष या संघाकडून ज्यांना आपण परिचित असणारं महत्त्वाचं नाव आणि ONGC या संघाकडून ज्यांना आपण पाहिलं ते भूषण सरमळकर यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतो आहोत. भूषण सरमळकर. विशेष सन्मान आपल्या सर्वांच्या उपस्थितीत होतोय तो भूषण सरमळकर. व्यासपीठाच्या मध्यभागी हा विशेष सन्मान होईल तुम्हा सर्वांच्या उपस्थित भूषण सरमळकर यांचा. अनेक मोठे मोठे खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होतात आणि सगळ्यांच्या उपस्थितीत हे विशेष सन्मान या ठिकाणी आपण करत असताना पुढच्या सन्मानाकडे आपण विशेष आभार व्यक्त करूया. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. आमची स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी जे मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल मुंबई पोस्टल संपूर्ण टीम यांचा बंट्या मारुती सेवा मंडळाच्या वतीनं विशेष आभार आम्ही व्यक्त करतो आणि पुढील स्पर्धेसाठी मुंबई पोस्टल या संघाला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद सर.
मंडळी सन्मान्य दीपक शिंदे. माननीय से राजेश जी बतकर सर, ऑल इंडिया युनियन बँक ऑफ इंडियाचे स्पोर्ट्स क्लबचे सरचिटणीस, ऑल इंडिया युनियन बँकेचे सेना युनियन पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. त्याचबरोबर सन्मान्य सतीश रायजी, डीजे मॉलकेन आणि अर्जुन अवॉर्ड या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. कॉमनवेल्थ गेम्स मध्ये गोल्ड मेडल आणि 4 फायनल की त्यांना सुवर्ण पदक मिळाली. 4 वेळा गोल्ड मेडल इन कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप, Asian Games silver medal, Asian Championship bronze medal, 3 times SF game gold medal, 2 times represent in World Championship, 2 times represent in Asian Games, 40 times national champion record hold and 5 times national games in gold. असे एक मोठं व्यक्तिमत्व या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहे. तर त्यांना आपण या स्पर्धेच्या असणाऱ्या शानदार पारितोषिक वितरणाच्या सोहळ्याच्या निमित्तानं आपण या ठिकाणी अनुभवतोय. या स्पर्धेतल्या चालू सामन्यातला असणारा जे 2 बेस्ट टाइप डिफेंडर आणि रेडर त्यांना या ठिकाणी पण सन्मानित करूया. ओव्हर टू एलेन डिसोजा. धन्यवाद सर. आपलं आजचा सामना मॅच क्रमांक 7 मुंबई पोस्टल विरुद्ध साऊथ सेंट्रल रेल्वे. आपण पाहिलं की 17 गुणांनी साऊथ सेंट्रल रेल्वेने आज सामना जिंकलं. आपण मनापासून धन्यवाद करू इच्छितो आमच्या ऑफिशियल पार्टनर्स बँक ऑफ इंडिया, को स्पॉन्सर्स LIC, मीडिया पार्टनर सामना, इंडियन ऑइल, सारस्वत बँक आणि RCF बँक. आपल्यासोबत आहेत AGM युनियन बँक सतीश राय, आपसर ऑलिम्पियन 1996, अर्जुन अवॉर्डी 1998, एकलव्य अवॉर्डी 1992. बहुत बड़ी लिस्ट है सर, पर हमने छोटा सा नाम लिया. त्याचबरोबर प्रशांत सुर्वे, नॅशनल प्लेयर आणि स्केल 3 मॅनेजर आपले युनियन बँकेचे. त्याचबरोबर जो प्लेयर्स यहाँ खड़े उनके लिए महिला अर्जुन अवॉर्डी, सबसे पहली जो महिला अर्जुन अवॉर्डी है माया मैडम.